बघा भाजीला काही नव्हतं तोपर्यंत यांचा फोन आला घरी 2 पाहुणे येणार आहेत म्हणून. आता प्रश्न पडला काय बनवावं. परंतु अगदी झटपट पद्धतीनं मी चटपटीत असा नवीन पद्धतीनं एक पदार्थ बनवला आणि तो खरंच पाहुण्यांना खूप आवडला. त्यासाठी आपण 4 कांदे अगदी बारीक चॉप करून घेतलेले आहे चॉपरमध्ये आणि 4 टोमॅटोही आपण पेस्ट करून घेणार आहोत. त्यासाठी 4 टोमॅटोचे काप करून घेतलेले आहेत. 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. 3-4 हिरवी मिरची घेतलेली आहे. शिवाय यामध्ये आपण आलंही घालणार आहोत. या भाजीसाठी कांदा खोबऱ्याचं कोणतंही वाटण करण्याची गरज नाही आहे. तरी ही भाजी अगदी छान बनते आणि अगदी चटपटीत बनते आणि झटपट बनते. टोमॅटो, आलं, लसूण, हिरवी मिरची हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आणि त्यामध्ये कोथिंबीर आणि कोथिंबीरीचे देठही आपण घालणार आहोत आणि त्याची अगदी छान प्युरी करून घेणार आहोत. त्यामध्ये आपण कोणतेही खडे मसाले वापरणार नाही. फक्त कांदा टोमॅटोची पेस्टमध्येच आपण ही भाजी बनवणार आहोत. तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल किंवा तुम्ही अंडी खात असाल तर ही भाजी तुम्ही डब्यासाठी सुद्धा नेऊ शकता. चला तर आज आपण बनवतोय चटपटीत असा अंडा मसाला, तोही अगदी झटपट पद्धतीनं. नमस्कार, मी सुषमा खूप खूप स्वागत करते तुमचं माझ्या किचनमध्ये. इथं मी 8 अंडी थोडंसं मीठ टाकून बॉईल करून घेतलेली आहेत आणि आपण छान थंड करून सोलून घेणार आहोत सगळी अंडी. अंड्यामध्ये मीठ टाकल्यामुळं अंडी पाण्यामध्ये फुटत नाहीत किंवा त्यातला जो बल्क असतो तो बाहेर येत नाही. यासाठी अंडी शिजवताना त्यामध्ये थोडं मीठ टाकायचं असतं. ही सगळी अंडी आपली सोलून झालेली आहेत. शिवाय आपले मसालेही वाटून झालेत. तर आता आपण भाजी फोडणीला टाकूया. कढईमध्ये 3 पळी मी तेल टाकलेलं आहे. 1 चमचाभर जिरे टाकून घेणार आहोत आणि छान जिरे फुलले की आपण जो कांदा चिरला होता बारीक तो आपण यामध्ये घालणार आहोत. कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा म्हणजे आपली भाजीची ग्रेव्ही छान होते. हा कांदा अगदी लालसर होईपर्यंत आपण छान परतणार आहोत. यामध्ये आपण कोणतेही बाकीचं वाटण घातलेलं नाही, त्यामुळे कांदा टोमॅटोची ग्रेव्ही एकदम छान बनवून घ्यायची आहे. या अंड्याची मी काप करून घेणार आहे. तुम्हाला जर गोल चकत्या आवडत असतील तर तुम्ही गोल चकत्या करू शकता, परंतु मी इथं अंड्याचे 2-2च काप करणार आहे. आणि ही अंडी आपण छान पॅनमध्ये तळून घेणार आहोत. त्यासाठी मी इथं नॉनस्टिकचा तवा ठेवलेला आहे आणि त्यावरती आपण थोडं तेल आणि छोटा 1 चमचाभर बटर घालणार आहोत. बटरनं खूप छान टेस्ट येते या अंड्याच्या भाजीमध्ये. बटर आणि तेल छान गरम झाल्यानंतर आपण यावरती थोडं लाल मिरची पावडर आणि शिवाय आपण इथं मी चिकन मसाला घातलेला आहे थोडासा, की ज्यामुळं थोडासा नॉनव्हेजचा आपली जास्त छान टेस्ट येईल. मसाले बटरमध्ये थोडेसे परतल्यानंतर आपण यावरती थोडी कोथिंबीर घालणार आहोत आणि यावरती आपली जी अंडी आहेत ती मी पालथी घातलेली आहेत. म्हणजे कवर वरती ठेवले आणि बल्क आतल्या साईडला ठेवले की जेणेकरून आपली अंडी खालच्या साईडनं छान परतली की त्यातलं बल्क बाहेर येणार नाही. आणि मग नंतर आपण छान उलट्या बाजूनं परतून घेणार आहोत. तोपर्यंत दुसऱ्या साईडला कांदाही छान लालसर झालेला आहे आता आपला. आता यामध्ये आपण काही कोरडे मसाले घालूया. इथं अर्धा चमचा मी हळद घातलेली आहे. शिवाय इथं 2 चमचे आपण लाल मिरची पावडर घालणार आहे. इथं मी विकतची लाल मिरची पावडर असते ती वापरली आहे की जेणेकरून आपल्या भाजीला रंग छान येईल. अजून मी कांदा लसूण घरातला जो मसाला असतो तो 1.5 चमचा घालणार आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीनं घरात जो काळा मसाला असेल किंवा जो लाल तिखट असेल ते वापरलं तरी चालू शकतं. मसाले छान परतून झाल्यानंतर आपण जी प्युरी केली होती टोमॅटोची ती यामध्ये आपण घालणार आहोत. तुम्ही टोमॅटो चिरून घातले आणि वरून आलं लसूण पेस्ट घातली तरीही चालू शकतं, परंतु प्युरीमुळं छान भाजीला एक ग्रेव्ही होते म्हणून मी टोमॅटोची पेस्ट केलेली आहे. अंडी एका बाजून आपली छान खरपूस भाजलेली आहेत तर दुसऱ्या बाजूने आपण उलटून घेणार आहोत आणि दुसऱ्याही बाजूनं छान क्रंची होईस्तोपर्यंत आपण अंडीही तळून घेणार आहोत. असं केल्यामुळं काय होतं, अंडी भाजीमध्ये तुटत नाहीत आणि एक वेगळीच टेस्ट येते अंड्यांना. तुम्ही असं ट्राय करून पहा, खूप छान लागते ही भाजी. ती 10-15 मिनटामध्ये झटपट बनते. तोपर्यंत आपली दुसऱ्या साईडला ग्रेव्ही छान शिजलेली आहे, तेल सुटलेलं आहे छान आपल्या भाजीला. आता यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेणार आहोत आणि यावरती थोडं मीठही टाकणार आहोत चवीपुरतं, कारण आपण सुरुवातीला मीठ टाकलेलं नव्हतं. आणि यावरती जी आपली तळलेली अंडी आहेत ती आपण अशी व्यवस्थित मांडून घेणार आहोत, म्हणजे तुटणार नाहीत. या पद्धतीनं आपण फक्त ठेवणार आहोत आणि मग नंतर याला एक वाफ काढणार आहोत. तुम्हाला जर भाताबरोबर खायचं असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी जरी घातलं तरी चालू शकतं, की जेणेकरून थोडासा दबदबीत असा मसाला त्याचा तयार होऊ शकतो. आता वरून थोडंसं आपण कोथिंबीर घालणार आहोत की ज्यामुळं जास्त क्रंच येईल भाजीला आणि छान टेस्टी लागेल. आपला तयार आहे झटपट होणारा चटपटीत असा अंडा मसाला. पाहिला असेल तुम्ही, अगदी झटपट पद्धतीनं आपण बनवलेला आहे. कोणतंही कांदा खोबऱ्याचं वाटण न घालता पटकन अशी भाजी बनते. पाहुण्यांना तर खूपच आवडली. तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नक्की ट्राय करून पहा. टिफिनसाठी खूप छान रेसिपी आहे जे नॉन व्हेजिटेरियन आहेत त्यांच्यासाठी. आणि हो मंडळी, माझी जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल की नक्कीच प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा
आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये ही रेसिपी नक्की शेअर करा. भाजी तुम्ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर किंवा भाताबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता. खूप छान टेस्टी लागते. नक्की ट्राय करून पहा. झटपट बनते. त्यात कुठलीच भाजी नसताना अशी भाजी नक्की ट्राय करा. धन्यवाद.